पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाला मनसेने विरोध केलाय। फवाद खानच्या लिजेंड ऑफ मौला जट या सिनेमाला विरोध करण्यात आला आहे। महाराष्ट्रामध्ये मनसे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे। राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट लिहित थेट इशारा दिला आहे। थिएटर मालकांना सुद्धा हा सिनेमा न लावण्याचं आवाहन केलंय। कुठल्या तरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यामध्ये संघर्ष होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। सरकार त्याकडे लक्ष देईल याची खात्री आहे असा विश्वासही राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे। फवाद खान पाकिस्तानी अभिनेता आणि त्याचा द लिजेंड ऑफ मौला जट हा सिनेमा भारतामध्ये रिलीज होणार आहे। तब्बल 10 वर्षांनंतर एक पाकिस्तानी सिनेमा भारतामध्ये रिलीज होणार आहे, पण आता त्याला मनसेने विरोध केला आहे। राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत याच्या विरोधामध्ये भूमिका मांडल्याचं दिसतंय। त्यामुळे हा सिनेमा रिलीज होणार का राज्यामध्ये ते बघावं लागेल। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मनसेचे संदीप देशपांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। संदीप देशपांडेजी, तब्बल 10 वर्षांनंतर एक पाकिस्तानी सिनेमा भारतामध्ये रिलीज होतोय, पण त्याच्या विरोधामध्ये तुमची भूमिका दिसते, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? पाकिस्तान ज्या प्रकारे भारताच्या विरोधात कारवाई करतो, दर आठवड्यामध्ये एखादा आमचा जवान शहीद होतो आणि त्यानंतर आपण पाकिस्तानची तोफे का पुरवायची, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे। आणि आज घेतलेली ही भूमिका नाहीये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची। राजसाहेबांनी ही खंबीर भूमिका घेतली की जोपर्यंत पाकिस्तानच्या वर्तनात सुधारणा होत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवू नयेत, ही भूमिका आहे। आणि त्यामुळे आमचं ठाम मत आहे की इथे पिक्चर रिलीज होऊ देणार नाही महाराष्ट्रामध्ये। आणि जर तो तसा करायचा प्रयत्न केला तर आपल्याला रस्त्यावर होणारा संघर्ष दिसेल। आम्हाला संघर्ष टाळायचा, त्यासाठी सरकारने योग्य ती पावलं घ्यावी। निश्चितच देशपांडेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। अमेय खोपकर हे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। खोपकरजी, आपण बघितलं असेल द लिजेंड ऑफ मौला जट पाकिस्तानी हा सिनेमा भारतामध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे। तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। अशामध्ये आता मनसेची पुढची भूमिका काय असेल? राज ठाकरेंनी तर या ठिकाणी सांगितलंय की सरकार हे रिलीज होऊ देणार नाही असे एक खात्री त्यांनी व्यक्त केली आहे, पण तसं झालं नाही तर मग काय, मनसे काय करणार? मी तुम्हाला खात्री देतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो कुठला पाकिस्तानी चित्रपट आहे किंवा याच्या पुढचे कुठलेही पाकिस्तानी चित्रपट जे असतील हे कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार नाहीत। आणि होणार नाहीत म्हणजे होणार नाहीत। जरी प्रयत्न केले त्या मल्टिप्लेक्स वाल्यांना आणि थिएटरवाल्यांना माहिती आहे त्यांच्या काचा खूप महाग असतात, त्यामुळे त्यांनी हिंमत पण नाही करावी हा चित्रपट प्रदर्शित करायची। म्हणजे एकूणच काय तयारी आहे तुमची, कशा पद्धतीने? तयारी नाही, त्यांना ऑलरेडी धमकी दिलेली आहे आणि त्यांनी इशाऱ्याने धमकी समजावी याला। आज आपल्या सीमेवरती हल्ले होत आहेत, आपले जवान शहीद होत आहेत, आपल्या मुंबई पोलिसांवर मुंबई पोलीस आपले शहीद झाले आहेत। आणि हे सगळं होत असताना तुम्हाला हे पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपट इकडे बघायचे? हे ज्यांच्या डोक्यामध्ये खोळ येतं त्यांना शरम कशी वाटत नाही? तुम्ही आता राज ठाकरेंनी मागणी केलेली आहे, तुम्ही सुद्धा आक्रमक पद्धतीने याच्यावर बॅन करण्याची मागणी करताय, सरकारकडून याची दखल घेण्यात आली आहे का? काही सांगण्यात आलंय का? एकदा का राजसाहेबांनी सांगितलं, राजसाहेबांनी आदेश दिला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार नाही। निश्चितच खोपकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, भूमिका लक्षात आली आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सिनेमा महाराष्ट्रामध्ये रिलीज होऊ देणार नाही असं अमेय खोपकर आणि मनसेचे एकूणच सर्वच नेते म्हणताना दिसतात। राज ठाकरेंनी ही पोस्ट केली आहे, त्यामुळे आता हा सिनेमा महाराष्ट्रामध्ये रिलीज होतो का ते बघावं लागणार आहे। द लिजेंड ऑफ मौला जट फवाद खानचा हा सिनेमा, पाकिस्तानी सिनेमा, ऑक्टोबरमध्ये संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।